हाय फ्रेंड्स, मी खानदेशी कन्या. कसे आहात तुम्ही सगळेजण? आणि आज माझा खूप मोठा पचका झाला आहे आणि तो असा की 2 दिवस मी मस्त ब्लॅक कॉफी घेतली, जिऱ्याचं पाणी घेतलं, पण आज मी परत चहा ठेवूनच घेतला. हा चहा कसा काय सोडायचा यार? प्लीज मला तुम्ही जरा काहीतरी कमेंट्समध्ये सजेशन द्या. फ्रेंड्स, तुम्हाला माहीत आहे का, तरी मी असं ठरवलं की फक्त बिस्किट खाऊ आणि चहा नाही प्यायचा. तरी 2 घोट शेवटचे चहाचे माझ्याकडनं पिलेच गेले आणि झालं असं होतं की आज मला उठायला खूप लेट झालं होतं आणि उठल्या-उठल्या मला खूप जास्त भूक लागून गेली होती आणि लवकर बनवण्यासारखं माझ्याकडे दुसरं काहीच नव्हतं. त्यामुळे माझ्या डोक्यात डायरेक्ट चहाच आला. म्हणून मग काय करणार ना, मी शेवटी चहा ठेवूनच दिला आणि मग केली घरातली कामं धीरे-धीरे आणि हे बेडशीट बदलायचं जे प्रकरण माझं चालू आहे ना, हे मला खूप जास्त कठीण वाटतं. हे बेडशीट बदलायचं काम अंकितचंच आहे, माझं नाहीये. पण आज त्यांना खूप घाई होती. त्यांना लवकर ऑर्डरला जायचं होतं. आज ऑर्डर होती म्हणून. त्यामुळे आज मीच बेडशीट बदलली आणि फ्रेंड्स खूप जास्त अवकळ्या कराव्या लागतात मला ही बेडशीट चेंज करायसाठी. तुमचं पण असंच होतं का? मला सांगा तर बरं. अंकित त्यांच्या ऑर्डरला गेले त्यामुळे मला जेवण लवकर बनवण्याचं टेन्शन नव्हतं आणि असंही मला टेन्शन नसतं कारण की ते खूप जास्त अंडरस्टँडिंग आहे त्या बाबतीमध्ये. मग मी फटाफट फ्रेश वगैरे झाली आणि जेवणाची तयारी केली. जेवणात आज आलूचा पराठा बनवलेला कारण की अंकितला खूप जास्त आवडतो आणि मलाही आवडतो आणि जेवण वगैरे झाल्यानंतर दुपारी मस्त एक झोप घेतली कडकवाली आणि झोप झाल्यानंतर संध्याकाळी पाचकंदीलला गेलो, तिथे भाजीपाला घेतला आणि त्यानंतर रात्री आज मस्त आम्ही रबडी खाल्ली आणि असं आमचं